हरिओम. आज शनिवार 9 ऑगस्ट 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपल्याला सांगणार आहेत प्रवचनातून की ज्याला समाधान तो भाग्यवान. ऐकूया त्यांचे विचार. ज्याचं हवे पण जास्त असतं तो गरीब जाणावा, आणि ज्याचं हवे पण कमी असतो तो श्रीमंत. परमार्थी म्हणजे भिकारी असं ज्याला वाटतं त्याला श्रीमंताची खरी कल्पनाच नाही. ज्याला नेहमी समाधान वाटते तोच खरा श्रीमंत. आमचा आधार पैशाचा तो आज आहे आणि उद्या नाही. पायात जिथे डळमळ तिथे इमारत कुठे पक्की होईल. श्रीमान याचा अर्थ भगवंताशिवाय श्री असणारा असा होऊ नये ना, याची श्रीमंतांनी काळजी घ्यावी. खरं समाधान हाच खरा पैसा, हीच खरी श्रीमंती, हेच खरं भाग्य आणि हेच खरं ऐश्वर. ज्याला समाधान जास्त तो जास्त भाग्यवान समजावा. समाधान हे आपल्याला घ्यायचं असतं, दुसरा कोणी ते आपल्याला देऊ शकत नाही. खरोखर समाधानासारखं औषधच नाही. ते मिळत नाही म्हणून इतर औषधं घ्यावी लागतात का? हो. काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान, शांती आणि आनंद मिळतो. पैलवानासारखा दिसणारा एक गृहस्थ होता. त्याला विचारलं तर तो म्हणाला की अहो, मला मधुमेह झालाय, मी आतून पोखरलो गेलाय, त्यापेक्षा तुम्ही बरे. खरोखर त्याचप्रमाणे पैशापासून प्राप्त होणाऱ्या ऐश्वर्याची अवस्था आहे. फक्त भगवंताच्या निश्चयमध्ये समाधान आहे, आणि ते राजवाड्यामध्ये नाहीच नाही, पण ते झोपडीमध्येही नसेल. असमाधान हा रोग सर्वांनाच असल्यामुळे रोगांच्या यादीतून त्याचं नावच निघून गेलंय. सध्या जगात पुष्कळ सुधारणा झाल्या आहेत, पण त्याने माणसाला समाधान मिळालेलं नाही. जीवन सुखी न होता मनाला जिच्यामुळे हुरूर लागते ती सुधारणा कसली? व्यक्ती काय समाज काय यांची सुधारणा घडवून आणायला चित्त स्थिर झालं पाहिजे. चित्ताची ही स्थिरता धर्माशिवाय येणं शक्य नाही. हल्लीचं तत्वज्ञान नुसतं अभ्यासी आहे, अनुभवाचं नाही, आणि म्हणून त्याने खरं समाधान लाभणार नाही. खरोखर प्रत्येक जीवाला भगवंताची तळमळ लागली पाहिजे. भगवंताशिवाय जो राहतो त्याला सुख दुःख येतं, आणि सुख म्हणजे तरी काय, दुःखाची कमतरता ते सुख. राजापासून रंकापर्यंत प्रत्येकाला काहीतरी मिळवावं असं वाटतं, म्हणजे प्रत्येकाला काहीतरी कमी आहे. पण कोणी असा विचार करत नाही की जे आज कमी आहे ते पूर्वी आपल्या जवळ असताना तरी आपण सुखी होतो का? याचे उत्तर नाही असंच मिळतं ना. ताजी जिलबी कल्पनेने खाण्यापेक्षा शिळ्या जिलबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधान आहे. बुद्धीचा आनंद हा उपाधीचा आणि कल्पनेचा आनंद आहे. भगवंताचा आनंद हा उपाधी रहित आहे. हा आनंद मिळवायला भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामात राहणं हा एकच उपाय. नामस्मरणाच्या योगाने आनंदाचा आणि समाधानाचा लाभ सहजी होतो, यात शंकाच नाही. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.